सामना 2 षटकांचा असेल. चला आयवा झेल तमाम प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की तुमच्या आयवा झेल साठी थेट सरपंच शिवाजीदादा खारेक यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अनिल अप्पा तरे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. यस या ठिकाणी दामोती टीम आपण असा 2 धाव संख्येची पेनल्टी लागलेली आहे. ड्रेस कोड हे नियमच आहेत ते आधीच सांगून देतो. चला जाऊयात मॅच कडे. पहिला बॉल चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. झेल टिपलाय आणि परतावा लागेल ती बॅटरला. भाटाले टीम संघर्षाची नांदी या ठिकाणी आपण पाहतोय. जरा भाटाले टीमचं 12 प्रतिनिधी तुझं नाव काय ते मला समजेल का? अरे नाव फक्त विचारतोय. अनिकेत भगत नीरज बोईर यांनी पुरस्कृत केलेला हा भाटाले टीम आणि आज मैदानावरती पहिल्याच बॉल वरती आक्रमकता साधली आहे. या बॅटरला सुरुवातीला ओपनिंगला भाटाले टीम जरूर पाठवते. काय गणित ते माहित नाही परंतु कुठेतरी सुसत्रता असेल त्यांच्यामध्ये. जातो आणि पहिल्याच बॉल वरती मात्र या बॅटरची विकेट 3ही सामन्यामध्ये पाहायला मिळाली. हे समीकरण 12 प्रतिनिधी तशी माहिती पुरवतोय आमच्यापर्यंत. तो आठवण करून देतोय. असो परेश आता गोलंदाजीला आहे. जितू आणि प्रयाग आता ही जोडी तब्बल बॅक टू बॅक 3 सिक्सर 3 विकेट. आदरणीय शिवाजीदादा खारेक यांच्याकडून मात्र 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुलर लाईन पुलटाच बॉल समाचार घेतलाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय दंदन करीत चौकार. ठोक चांगली फिल्डिंग झेलचा प्रयत्न तर झालाच होता परंतु या क्षणी मात्र एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या येथील 2 धावा आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 6 आकड्यावरती. सहा धावा धावफलकावरती. इथे डॉट बॉल जरूर येईल. 4 बॉलची समाप्ती सध्या धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. चांगला फटका कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला लॉंग दी कार्पेट आणि त्याच्यानंतर मात्र इथे फंबल पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि इथे दुसरी धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी या षटकाचा विचार करायला गेला तर आता कुठलंही पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन राहिलेलं नाहीये. 2 षटकांमध्ये बरंच काही गणित बिघडतं त्यामुळे इथे आता त्या रिस्ट्रिक्शन नसतील.
चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. वन बाउट चौकार. टोटल आपल्याला पाहायला मिळत होती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. आता ते पानल्टीची लागली गेली दामोते टीमला. त्या 2 धावा मात्र या ठिकाणी भाटाले टीमच्या धावफलकावरती ऍड केल्या जातील. म्हणजे तब्बल आपण पाहतोय या 14 धावा धावफलकावरती येतील. शेवटचा षटक आपण पाहतोय. फायनल ग्रँड फिनाले जय कोलंबा माता क्रिकेट संघ आयोजित इंदूर हृदय सम्राट चषक 2025. शेलूकरांची मानाची ट्रॉफी. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे आड आणि तिकडे वीर. अगदी मी तर म्हणेल अचूकता साधली ती या गोलंदाजाने. बॉलला कॅरी करत असताना काय कॉन्फिडन्स वाटला आणि त्याच्यानंतर बॉल डायरेक्ट हिट केलाय. फलंदाजाला परतावा लागलाय. बडी मछली जाल में फस गई. अगदी मी तर म्हणायला गेलो नंतर प्रयाग जो सध्या फटकेबाजी माफी असावी जितू जो आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये फटकेबाजीचा किंग मेकर ठरला होता त्या जितू माळीला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. जबरदस्त मोठा धक्का यावेळी लागलाय तो मात्र भाटाळे टीमला. रनआउटची विकेट फार काही सांगून जाते मैदानात. परंतु आता नॉन स्ट्रायकर एंड वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. भावेश ज्याने आतापर्यंत मला वाटतं 2 सामने मॅन ऑफ द मॅचचा किताब प्राप्त केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे फटका जरूर सजवला जातोय परंतु इथे सिंगल येईल यात कोणती शंका नाही आहे. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 16 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा थरार बाकी आहे पहिल्या इनिंग साठी. ग्रँड फिनालेची जबरदस्त लढत सध्या आपण मैदानावरती पाहतोय. चांगला फटका. का मी मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यात ठरलो तो भावेश मात्र आज मैदानात सांगून देतोय. आतापर्यंत बाहुबली स्ट्रोक ज्याच्या बॅट मधून सकाळपासून अनुभवल्यात तो भावेश सध्या बॅटिंग साकारतोय. षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. उत्तुंग धाव संख्या सध्या मैदानात पाहायला मिळते. हार्दिक 11 भाटाले टीम सध्या मैदानात एक जमेची बाजू. चांगला बॉल टप्पा घेतल्याच्या नंतर अगदी सरळ रेषेत बॉलने उचलीच घेतली नाही यावेळी. इथे डॉटची सांगता केली आहे. आणखी एक डॉट होता परंतु इथे आत्महत्येला प्रवृत्त केलाय भावेशला आणि इथे डॉटची सांगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावसंख्या 22 या आकड्यावरती.
रोहित आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. फार चांगला फटका. आता बॉल शोधायला जाऊ नका. इथे मात्र आलाय गगनभेदी सिक्सर. धावफलकावरती लागलाय. विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकूयात. अर्थातच आजच्या दिवसात ही स्पर्धा ज्यांच्या आवाजाने गाजली जाते योगेश डोले मात्र सेकंड इनिंगला पाहायला मिळतील. आदरणीय संदीपजी रसाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांच्या विद्यमानाने या स्पर्धेसाठी बॉलची पूर्तता करण्यात आली आहे त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेल प्लेड. अगदी एकीकडे आपण पाहतोय हार्दिक इलेव्हन बाटाले टीम आणि त्याच्या विरोधात दामोदर टीम. संघर्षाची एक नांदी शंखनाद चालू आहे. अर्थातच जय कोलंबा माता क्रिकेट संघ शिलो आयोजित हिंदुहृदय सम्राट चषक 2025 आणि याच हिंदुहृदय सम्राट चषक 2025 वरती आपल्या नावाची विजयाची मोहर कोण उमटवेल. अर्थातच आपण पाहतोय चंदेरी सोनेरी कलरच्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य असं हे आयोजन आणि आलेल्या प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक मान्यवरांचं प्रत्येक आयोजकाचं या ठिकाणी कौतुक करूयात. कारण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला अगदी सुसज्ज नीटनेटकेपणाने पाहायला मिळते. कमतरता कोणतीच नाहीये. इतकं देखणं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. दमदार नेतृत्व अर्थातच शिवाजीदादा खारीक यांचा पाठीवरचा फार मोठा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी क्रीडा नगरी उपलब्ध करून दिली. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि म्हणायला गेलं तर आज पारितोषिकांची खैरात त्यांच्या माध्यमातून या मंचावरती केली जाते. अर्थातच आयोवा झेल जो कोणी टिपेल त्याच्यासाठी तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राइज आणि जो कोणी षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक नोंदवेल त्याच्यासाठी सुद्धा 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जबरदस्त सामना आपल्या भेटीला आलाय मित्रांनो. जोरदार टाळ्यांनी दोन्ही टीमचं स्वागत करा. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोदजी खारीक मार्चला सुरुवात होतीये. ग्रँड फिनाले मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय जे कोलंबा माता क्रिकेट संघ शेल्यू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आपण पाहताय. 12व पर्व या स्पर्धेचं आणि अगदी फायनल दिवस आणि फायनल आपल्या समोर आली या स्पर्धेची आपण पाहताय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय धाबा बनवल्या मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 टीमनं ते 28 आणि आता 29 धावसंख्येचं टार्गेट आहे ते काव्या 11 दामोदर टीमच्या अगेन्स्ट. पहिला चेंडू इथून निर्धाव पाहायला मिळतोय. पंकज माळी गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय हरीश. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय परेश. हो इथे फटका चांगला इनफिल्डच्या भरून केला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा तो प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अगदी यश देखील आलंय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एक जबरदस्त मॅच एकीकडे तुम्ही पाहताय जिथे अगदी जर पाहायला गेलं ना तर मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 बाटाले संघ जे खऱ्या अर्थानं अगदी मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु काव्या 11 दामोदर संघ हा आपला कर्जत मधील एक ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधामध्ये खेळताना व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉल आला. एक्साची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्साची धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. पंकज माली
वेगवान गोलंदाजी करत असताना संध्याकाळचं सत्र आहे आणि बरोबर आता सूर्य देखील अस्ताला गेला आणि त्याचा फायदा तो अगदी आपल्या वेगानं घेत असताना इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते एसच्या मागे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज सोपर्यंत पोहोचले, डायरेक्ट हिट झाली नाहीये आणि इथून देखील आपण पाहता सिंगल धाव फलक्यावरती पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 29. तशी सुरुवात तसे फटके काव्या 11 दामोदे टीमला मारावे लागतील. त्याच वेळी तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. कालचा दिवस जर आपण पाहिला तर संपूर्ण काव्या 11 दामोदे टीमच्या नावावरती पाहायला मिळाला. बऱ्याचशा चांगल्या संघांना त्यांनी पराभूत केलं आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये अगदी दाखल झालेत आणि ते बाटाले संघाच्या विरोधामध्ये आपल्याला ती मेगा फायनल खेळताना पाहायला मिळतात. इथे बाईकची आली एक सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचेल. 5 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. पहिलं षटक पंकज मालीचं आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एक वेगळी रणनीती खऱ्या अर्थानं आखली आहे आणि त्या वेगळ्या रणनीतीने आपण पाहताय काव्या 11 दामोदर संघ मैदानाच्या आतमध्ये भरत पेरणे खऱ्या अर्थानं मागे राहिलेत. हो इथे लॉप केला बॉलला, अगदी लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण पाहताय सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरीचा कॉल जसा हातातून बॉल निसटला तशी मात्र दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावा बनवायच्या आहेत मेगा फायनल आणि त्या मेगा फायनल मध्ये जर का या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपला नाव कोरायचं असेल तर मात्र ही मॅच ती जिंकायची आहे. हो यावेळी देखील बॅटची हातला कडी घेतली, पाठीमागे चाललाय. हो डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथून होतील बाद. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आहेत त्या मात्र 7 विकेट आली. 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय फलंदाज हरेश इथून मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतील आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सोनू आलाय बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सहा बॉल मध्ये अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल बाकी आहेत, 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. कोणता संघ हिंदू हृदय सम्राट चषक 2025 चा हा फायनलिस्ट असेल, चॅम्पियन असेल, ते येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो इथे पुण्यामध्ये टाकला होता ऑन साइडला, हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला परंतु फिल्डर आहेत, पकडली जाईल कॅच आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद होतो. तो काव्या 11 दामोदर टीमचा आपण पाहता परेश. साई आणि सिद्धी यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानात चालू आहे. बऱ्याच जणांना वाटलं होतं की सध्या मैदानात ओपनिंगचा ब्लास्ट भरत पेरणेकडून पाहायला मिळेल, परंतु भरत पेरणे सध्या मागे राहिले. सध्या 2 डाऊनच्या विकेट वरती मैदानात दाखल झाले. परंतु पाहूया आता टार्गेट सेट केलं गेलेलं 29 धावा संख्येचं. आता 5 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. चांगला फटका का उशिराने मैदानात ठेवला होता, परंतु इथे बरोबर त्या ठिकाणी फिल्डरनं बॉलला आतमध्ये झकललं. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहता ते स्ट्रेच होताना त्या बॉलला आतमध्ये टाकलं, जिथे अगदी आपण पाहता षटकार अगदी घोषितच झालं होतं, तिथे त्या धाबा वाचवल्या. एक मिनिट ऑफिशियल काय करायचं. ओके चला आपण बाउंड्री लाईन चेक केली जाईल. फार चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. सेफ आहे सर. एक सिंगलच इथून पाहायला मिळतीये. दमदार फटका होता.
बरे त्यांच्या बॅट मधून आपण पाहताय, परंतु बरोबर त्याला त्या ठिकाणी अडवलं गेलं. आता 4 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आपण पाहताय जितू होते चांगले एफर्ट्स फिल्डिंग मध्ये आणि जितून फिल्डिंग देखील दमदारच केले. या संपूर्ण प्रेम होते त्या ठिकाणी. हो, इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला स्केअर केला. तिथून आपण पाहताय सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी निघालेत वेगानं. फेकी थोडीशी वाईड आहे परंतु बॅकअपला आहेत, ऍडजस्ट केलं गेलं. 1 शॉट म्हणजे एकच धाव असेल. 1 धाव आली आणि धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9. मेगा फायनलची मॅच आहे. अगदी जर इथून पाहायला गेलं तर आता थोडस वन साइड होताना पाहायला मिळते. संपूर्ण ही मॅच मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 बाटाले टीमच्या बाजूने आपल्याला जाताना जरूर पाहायला मिळते. व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथून देखील आपण पाहताय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकला होता तो, पीक करता आलाच नाहीये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धाबा इथून बनवायचा आहे. त्या तब्बल 21 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे 2 बॉल मध्ये. हो, ब्लाइंग स्ट्रोक एका साथाने एकात सुटला होता. बॉल सीमा पार, इथे आलाय चौकार. हे फटके सुरुवातीपासून येणं अपेक्षित होतं. हे सुरुवात जर का या फटक्यानी झाली असती तर कदाचित या मॅचला एक वेगळं वळण, एक वेगळं टर्न, या मॅचचा रिझल्ट देखील वेगळा पाहायला मिळाला असतं. 1 बॉल बाकी. आता धावसंख्या जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथून आपण पाहताय मॅच जिंकली आहे. 1 स्टंप जोडी ठेवा. चला सर्व कमिटी मेंबर्स, आपणास विनंती, आपण मंचाच्या समोर या. कमिटी मेंबर्स, चला आपण मंचाच्या समोर यायचंय. चला त्वरित चला आपण. चला आपण जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय